मी बनवते आता हेल्दी टेस्टी असे लाडू. तर हे लाडू ना रक्तवाढीसाठी एकदम चांगले आहेत आणि एकदम पटकन पण होतात बरं का. तर काय करायचं, मी काय केलं तर भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये मी शेंगदाणे भाजायला लागले. शेंगदाणे नीट व्यवस्थित भाजून घ्यायचे. एकदा छान असं शेंगदाणे भाजले ना थंड होऊ द्यायचे. म्हणजे ते थंड झाले की एकदम कुरुम असं शेंगदाणे होतात. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं. आता भरताना माझ्याकडून थोडं सांडत बरं का. तुम्ही काय सांडू नका. नंतर वेलची पूड घालायची किंवा डायरेक्ट वेलची घातली तरी पण चालते. आता गूळ किती आवडतोय त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातलं रक्त वगैरे कमी झाल्यानंतर डॉक्टर सुद्धा सांगतात, की शेंगदाण्याचे लाडू खावा. दिवसातून 1 किंवा 2 लाडू खायचा आणि घरगुती खायचे. आता विकतचे काय एवढे चांगले नसतात, शेंगदाणे कसे असतात ते पण माहिती नाहीत. त्यामुळे पटकन लाडू हे होतात. गूळ, शेंगदाणे आणि थोडीशी इलायची मिक्सरमध्ये बारीक करायची. वाटलं तर तुम्ही थोडंसं तूप पण घालू शकता. आता मी काय तूप घातलं नव्हतं. मी एकदम सिंपल असं करते. तुम्हाला वाटलं तर तूप पण घालू शकता 1-2 चमचे. नंतर लाडू छान व्यवस्थित बांधून घ्यायचे. मी थोडेसेच केलते लाडू, जवळपास माझे एक 4 ते 5च लाडू तयार झालते. आणि लाडू तयार झाला का एकदम तेल वगैरे सुटलं होतं आणि कमी गॅसवर भाजल्यावर लाडू एकदम चवीला पण लागतो. तुम्ही इथं बघू शकता एकदम छान असा आपला लाडू तयार झालाय. हा लाडू कसा झालाय ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या पटकन तुम्ही शेंगदाण्याचा लाडू खायला. चला तर मग बाय बाय.